नमस्कार मंडळी, सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि तुमचं माया गुरे या व्लॉगिंग चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. काल रात्री नंतर मी शूट घेतलंच नाही, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता नाश्त्यासाठी आपण वरती आलेलो आहोत आणि हा जो नाश्ता आहे तो आपल्या रूम सोबत इन्क्लूड केलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता नाश्त्याची छान अशी त्यांनी सोय सुद्धा केलेली आहे. तर इथे नाश्त्यामध्ये सुरुवातीला चहा कॉफी ठेवलेली आहे. कॉफी घ्यायची. तर इथे सुरुवातीला सांबार ठेवलेला आहे, त्यानंतर गरमागरम पोहे आणि यामध्ये इडली आणि भटुरे ठेवलेले आहे. तर आता सकाळी सकाळी मला तेलकट खायची अजिबात इच्छा नाही, त्यामुळे मी इथे 2 इडल्या घेते. त्यानंतर यामध्ये आहे छोले आणि यामध्ये आहे साबुदाण्याची खिचडी. तर मी यामध्ये आता थोडीशी साबुदाण्याची खिचडी घेते. मी पाठवतो पेपर तुम्हाला. घेतो. नाश्ता कसा वाटला? छान. याची व्हरायटी भरपूर आहे. खिचडी आहे गुरुवारसाठी, इडली सांबार आहे, छोले भटुरे आहेत, पोहे पोहे पण आहेत. चहा घेतला तुम्ही? चहा घ्यायचा. चहा आहे, कॉफी आहे. तर आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता मी रूममध्ये आलेले आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात या रूमची टूर देते. तर हा आहे एंटरन्सच्या लगेच इथे एक कबोर्ड आहे, ज्यामध्ये आपण आपलं सामान आणि आपले कपडे ठेवू शकतो. हे बघा अशा पद्धतीचं. आणि लगेच इथे वॉशरूम आहे आणि या साईडला आहे AC आणि इथे हा आहे बेड आणि या साईडला आहे 2 चेअर्स आहेत, जिथे आपण बसून मस्त निवांत चहा कॉफी घेऊ शकतो. आणि इथे एक आहे विंडो. तर इथे छान असा व्ह्यू आहे. छान वाटतं इथे सकाळी सकाळी. त्यानंतर इथे अजून एक बेड आहे, सिंगल बेड. आणि हा आहे TV युनिट आणि इथे आहे मिरर. छान आहे. आणि आपण इथे चहा किंवा कॉफी घेऊ शकतो, यासाठी त्यांनी इथे हॉट पॉट ठेवलेला आहे. तर मस्त असं. तर ही रूम मस्त आहे, मला तर आवडलेली आहे. रूमची टूर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि याचे रेट सध्या आहे 3,500. आम्हाला 3,500 सांगितलेले आहेत आणि कॉस्टली आहे ऑफकोर्स, कारण आता सध्या सुट्टी आहे आणि सुट्टीमुळे हॉटेल्सचे दर वाढलेले आहेत. तर चला मग आता आम्ही निघतो आहे आवरून. लगेच आम्हाला फिरायला जायचं आहे. तर आता आम्ही या हॉटेलमधून निघतो आहे. तर चला मग. तर आता आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहोत आणि आता आम्ही निघालेलो आहोत वेरूळ लेणी बघायला. तर चला मग तुम्ही सुद्धा आमच्या सोबत. जसं आम्ही रिक्षामध्ये बसलो तसं आम्हाला थंडी वाजायला लागली, कारण बाहेर खूप जोराचा वारा सुटला होता. त्यानंतर केतकीची मजा मस्ती चालूच होती.
तर आता आम्ही वेरूळ लेणी पाहायला आलेलो आहोत. आता आम्ही आम्ही पेरू आणि काकडी घेतलेली आहे. मस्तपैकी जायचं, काय का? खायचं मस्त आणि फिरायचं. यस, आज जाऊया. पानी ले लो भैया, पानी अभी बाहर में लेकर चाय गिरवा तर मी तर फर्स्ट टाइम वेरूळ लेणी पाहायला आलेले आहेत. महेश या अगोदर येऊन गेलेले आहेत. छान वाटतंय, वातावरण मस्त आहे. आता ऊन पण नाही आहे जास्त. लेणी बघण्यासाठी तिकीट आहे आणि महेश तिकीट काढायला गेलेले आहेत. आणि आज खूप गर्दी आहे, कारण आता 25 तारीख आणि आता सगळ्या मुलांना सुट्टी लागल्यामुळे खूप गर्दी झालेली आहे. तर प्रोसिजर झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत लेणी पाहायला. आपण मिनिमम 4-5 गुफा बनवायच्या. कळलंच नाही काय होतं. किती मुलं आहे? एक मिनिट. हे 54 मुलं आहे. हे मोजून 54 सोडतोय. तुम्ही तिकडून स्कॅन करून आहे. पोरं हेड पडत आला. चला अरे यार, हे सगळे मध्ये 2, 3, 4. तर मस्त वातावरण आहे, ऊन जास्त नसल्यामुळे छान वाटते. आणि मुलांची ट्रिप पण चालू आहे. लहान मुलांची ट्रिप आलेली आहे, त्यामुळे भरपूर गर्दी आहे. सुंदर आहे ना. तर इथे मॅप लावलेला आहे आणि टोटल 34 केव्ज आहेत. आतमध्ये विकायला पण ठेवलेले आहेत बरेच काय काय. तर हा आहे 16 नंबरचा केव आणि कैलाश मंदिर म्हणतात त्याला. तर इथून एंट्री करणार आहोत. रेंदेर डोंगरामध्ये कलशापासून कर्विंग करत आणलेलं आहे त्यांनी आणि शेवटी त्यांनी पिंड बनवलेली आहे, दरवाजा बनवलेला आहे. पहिला कलश बनवला, मग खाली दरवाजा बनवलेला आहे. कैलास लेणं हे एक मोठं अखंड खडक करून बनवलेलं मंदिर आहे आणि आजूबाजूच्या खडकांपासून वेगळे असलेले हे खडक वरील दिशेने खाली आणि आतील बाजूने बाहेर अशा पद्धतीने खोदलेलं आहे. हे कैलास लेणं तयार करण्यासाठी 10 पिढ्यांनी काम केलं आणि ते पूर्ण होण्यासाठी 200पेक्षा अधिक वर्षाचा कालावधी लागला आहे. कैलास लेणं हे शिवनिवास म्हणूनही प्रसिद्ध आहे. मुख्य मंदिर, नंदी मंडप, प्रवेशद्वार, वरांडा आणि उपमंदिर हे या संरचनेचे मुख्य भाग आहेत. संपूर्ण रचना कमानी, खांब, अर्धखांब आणि गवाक्ष यांनी सजवलेली आहे. प्रमुख सजावटीमध्ये देवी देवतांच्या मूर्ती, पुराणे आणि महाकाव्यातील घटना, प्राणी, पक्षी, वनस्पती तथा फुलांची नक्षी आणि भौमितिक आकृती यांचा समावेश होतो. कोरीव काम केल्यानंतर इसवी सन 911 या मंदिराचा जीर्णोद्धार, प्लास्टर पुन्हा रंगवले गेले. हा जो भाग आहे
तो मंदिराच्या आतला भाग आहे आणि आतून खूप कोरीवकाम केलेलं आहे आणि खूप मोठं आहे. तर आतमध्ये भरपूर गर्दी होती, त्यामुळे आम्ही इथपर्यंतच सीन घेतला. आणि तुम्ही इथे बघू शकता खांबामध्ये, प्रत्येक खांबामध्ये कुठल्या ना कुठल्या देवी देवतांच्या, त्याचबरोबर पाना फुलांच्या अशा नक्षी बारीक अशा कोरून घेतलेल्या आहेत. तर दगडामध्येच केलेलं आहे हे काम. तर खूप सुंदर असं हे कैलास लेणं मंदिर आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ह्याला भेट द्या. तर कैलास मंदिर पाहिल्यानंतर आम्ही लगेच निघालो, कारण आम्हाला पुढचा प्रवास करायचा होता, कारण एकाच दिवसात 2 गोष्टी आम्हाला पाहायच्या होत्या. तर चला मग, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.